19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ व वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान योद्धा आणि आदर्श शासनकर्ते होते. त्यांच्या आई जिजाबाई यांनी त्यांच्यावर आदर्शाचे संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी आयुष्य वेचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी आयुष्य वेचले. स्वराज्य म्हणजे केवळ भूमीचे तुकडे नव्हते, तर अन्यायाविरुद्ध उभारलेले जनतेचे राज्य होते. शिवरायांनी अनेक किल्ले जिंकून स्वराज्याची पायाभरणी केली. त्यांनी तोरणा, प्रतापगड यांसारखे अनेक किल्ले जिंकून आपली सत्ता बळकट केली. त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून मोठमोठ्या मुघल आणि आदिलशाही सैन्यांना पराभूत केले. त्यांच्या जलद आणि अनपेक्षित हल्ल्यामुळे शत्रू घाबरत असत. त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून मोठमोठ्या मुघल आणि आदिलशाही सैन्यांना पराभूत केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मजबूत आणि लोकहितकारी प्रशासन पद्धती निर्माण केली. त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, ज्यामध्ये प्रत्येक मंत्र्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. त्यांनी कर प्रणाली सुसूत्र केली आणि जनतेवर अन्यायकारक कर लादले नाहीत. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ही कल्पना मांडून भारतीय जनतेच्या मनात स्वाभिमान जागवला. त्यांच्या राज्यात धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन सर्वात सामान्य न्याय मिळत असत. 1974 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. हा केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नव्हता, तर स्वराज्याची अधिकृत स्थापना होती. त्यानंतर त्यांनी आपले राज्य अधिक विस्तृत केले आणि अनेक बंदरे व किल्ल्यांची मजबूती केली. शिवरायांचे स्वराज्य निर्मितीचे कार्य अजूनही भारतीय इतिहासात अमूल्य आहे. त्यांनी केवळ तलवारीने नव्हे, तर त्यांच्या कुशग्र बुद्धीने लोकाभिमुख राजकारणाने स्वराज्य उभारले. त्यांच्या कार्यातून स्वतंत्र न्याय आणि स्वतंत्र